ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया, संत महिमा वर्णो किती, निर्जीव चालविली भिंती. जड मुड उद्धरिले, जड मुड उद्धरिले, रेड्या मुखी वेद बोले, संत महिमा वर्णो किती, निर्जीव चालविली भिंती. मने नामयाचा नारा, मने नामयाचा नारा, नमो न माझे ज्ञानेश्वरा, संत महिमा वर्णो किती, निर्जीव चालविली भिंती. विठ्ठल समचरण सरोजं सान्द्रनीलाबुदाभं, जगननिहित पानिं मण्डनं मण्डनानं, तरुणतुलसीमाला कञ्जरं कञ्जनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटी भीमरथ्यं वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बोज तेजस्पृदे प्रदेशं विधीन्द्रार्दिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उधारा सोपान देवा देवराचे उधारा सोपान देवा देवराचे उधारा सोपान देवा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवराचे उधारा सोपान देवा देवराचे उधारा सोपान देवा उधार सोपन देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कर दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांची गेली स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंची नमस्कारो आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा नमो स्वामी तुकया देवा या न करावा वेरू मनोजवं मारुततुल्य वेगम जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेविकर्ता निवडलेला अभंग हा पंढरपूर निवासी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अति प्रिय अति लढीवाळ भक्त लाडके भक्त नामदेव महाराज यांचे ज्येष्ठ सुपुत्र व कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती साधकाची मायबाप योगियाची माऊली विश्वमाऊली म्हणून प्रसिद्ध असणारे ज्ञानोबा राय यांच्या समाधीचे प्रत्यक्ष साक्षीदार असणारे नारायण महाराज यांचा हा चार चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। या अभंगामध्ये महाराज माऊलींच्या नामाचं महत्म्य सांगतात, माऊलींनी केलेल्या कार्याचं वर्णन करतात व त्यांच्या बद्दल असलेला आपल्या अंतकरणातील भाव महाराज या अभंगाद्वारे प्रकट करतात। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्याआधी अल्पसा प्रियार देणं गरजेचं असतं। पण अल्पसा प्रियार म्हणजे तो असा कित्येक वर्षापासून आपली मौजी नागनी इथे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्त पारायण परमपूज्य अशोकजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या आशीर्वादाने व समस्त गावकऱ्यांच्या वतीने सहाय्याने सहानुभूतीने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण रात्री हरिकीर्तन आणि त्यातील आज तिसऱ्या दिवशी सेवा अर्थात तिसऱ्या दिवशीचं कीर्तन पुष्प माझ्याकडे आलं म्हणून मी आपल्या सर्व भाविकांचे सर्व भक्तांचे मनपूर्वक आभार मानतो। तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। माझ्या कीर्तनाला उपस्थित असणारे कैनाचार्य वदनाचार्य श्रुती मंडळी टाळकरी विनेकरीजी सर्व असतील सर्वांच्या चरणी नम्रपणे नतमस्तक होतो व माझ्या सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल
परंतु सेवेकरता घेतलेला अभंग हा दिसायला जरी नारायण महाराजांचा असला तरी तो नारायण महाराजांचा नाही. कुणाचा आहे तर तो नामदेव महाराजांचा आहे. तो अभंग नामदेव महाराजांचा कसा काय सांगतो ऐका. एकदा सर्व संत मंडळी चंद्रभागेच्या तरी काळवंटामध्ये बसले होते. तर बसल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा सुरुवात झाली. त्यांची चर्चा काही तुमच्या आमच्यासारखी नव्हती. कारण तुमची आमची चर्चा कशी असते. तुमची आमची चर्चा पुरुष मंडळ विचारायचं कामच नाही. ही तुमची आमची चर्चा. परंतु साधू संतांची चर्चा त्या आध्यात्मिक ज्ञानाविषयी महाराज त्यांची अशी ती चर्चा करता करता त्यामध्ये सहज वाल्मिकी ऋषी बदल विषय निघाला. तो म्हणजे असा की वाल्मिकाने शतकोटी ग्रंथ केले आहेत. शतकोटी श्लोकामध्ये एवढं मोठं रामायण केलं आहे. चंद्रभागे तिराय केल्या गोष्टी वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केली. वाल्मिकाने शतकोटी ग्रंथ केले आणि त्यामध्ये प्रभूचे एवढे सुंदर एवढे गोड सुंदर असे एवढे मोठे गुणगान गायले आहे. असे बोल जेव्हा नामदेव महाराजांच्या कानी पडले तेव्हा नामदेव महाराजांना अत्यंत वाईट वाटलं. महाराज का हो, दुसऱ्याचं बरं समजून का? दुसऱ्याचं बरं समजून काय आहे ना, काही लोकांना दुसऱ्याचं बरं झालं की वाईट वाटतं, पोटात दुखतं. शेजाराने गाडी घेतली पोटात दुखणार, त्याचा आनंद होतच नाही. शेजाराने घर बांधलं की पोटात दुखतं. असंच एका माणसाच्या पोटात दुखत होतं. ते डॉक्टर जवळ गेला आणि डॉक्टर म्हणला, डॉक्टर पोट दुखायला लागले. डॉक्टरने त्याचं काय स्टेटिस्कोप जे काय असतो ते पाठीला पोटाला लावून बघितला. त्याला काय मध्ये आजार सापडला नाही. तो म्हणला, केव्हापासून पोट दुखतंय? ते म्हणलं, शेजाऱ्यानं घर बांधलंय तेव्हापासून पोट दुखतंय. विठाल असं काही लोकांना वाईट वाटतं. परंतु तसं नामदेव महाराजांना वाटलं नाही. कारण ते कोण होते? संत. संतांना दुसऱ्याचं चांगलं झाल्यानंतर वाईट वाटत नाही तर आनंद वाटतो. मग त्यांना वाईट का वाटलं तर नामदेव महाराज म्हणतात, त्याने माझ्या चित्ता बहु झाली क्लेश व्यर्थ मी आयुष्य गमाविले. नामदेव महाराज म्हणतात, देवा अरे मी आतापर्यंत माझं आयुष्य फुकट गमावलं, व्यर्थ केलं. कसं काय? कारण एवढा मोठा पापी असणारा वाल्मिक सामान्य पापी होता का? महापापी वाल्मिक. आणि त्याने तुझे एवढे मोठे एवढे सुंदर रामायण केले आणि मी तसा पापी नसूनही तुझा एवढा मोठा भक्त असून, अरे देवा मी लहानपणापासून तुझ्या जवळ आहे तरीही देखील मी तुझा एक देखील अभंग केला नाही. देवा मी जर तुझा खरा भक्त असेल तर माझाही एक संकल्प आहे. असं नामदेव महाराज म्हणले. कोणता संकल्प आहे? बोलिले वाल्मिक तैसेची करेन वरतून दारिन म्हणे लावा, वरतून दारिन म्हणे लावा, वरतून दारिन म्हणे लावा. बोलिले वाल्मिक तैसेची करेन नामदेव महाराजांनी संकल्प सोडला. कोणता? शतकोटी तुझी करीना भंग म्हणे पांडुरंगा ऐकनाम्या. नामदेव महाराजांनी संकल्प सोडला की देवा मी तुझी शतकोटी अभंग करणार. परंतु देव म्हणाले, अरे नामा अरे थांब, अरे जरा विचार कर. ज्यावेळेस वाल्मिकाने माझे रामायण केले त्यावेळेस आयुष्य मर्यादा किती होती हो? किती होती? तय वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. त्यावेळेस आयुष्याची वृद्धी होती तेव्हा आयुष्य भरपूर होते. आता मनुष्याला तेवढे आयुष्य राहिले का? नाही. आता आयुष्य मर्यादा कमी राहिली. तुझ्याकडून शतकोटी अभंग करणं शक्य होतील? नाही होणार. नामदेव महाराज म्हणले, देवा अरे आता तर माझा संकल्प सुटलाय. तेव्हा देवा आता मला काही सांगू नका. आता माझा संकल्प सुटलाय आणि तो पूर्ण झाला नाही तर मी माझे जिव्हा काढून तुझ्या पुढे ठेवीन. नामा मने न होता संपूर्ण जिव्हा उतरी न तुझ्या पुढे. मी माझे जिव्हा काढून तुझ्या पुढे ठेवीन असं नामदेव महाराज म्हणले. तेव्हा देवाला अत्यंत वाईट वाटलं महाराज. तेव्हा देवाला मोठी चिंता पडली की हा संकल्प आपल्या भक्ताचा आहे, पूर्ण झालाच पाहिजे. कारण भगवंतच म्हणतात
की एक वेळच माझा श्राप, माझी प्रतिज्ञा, माझा संकल्प, माझा आशीर्वाद जरी खोटा झाला तरी चालेल, परंतु माझ्या भक्ताचा श्राप, प्रतिज्ञा, संकल्प, आशीर्वाद जे काही असेल ते खरं झालेच पाहिजे. बरं, देवाने कोणाची प्रतिज्ञा, कोणाचा संकल्प, कोणाचा श्राप, कोणाचा आशीर्वाद खरा केला? तर आपण एक दृष्टांत पाहू. तर भगवान श्रीकृष्णाला अनेक पत्न्या होत्या. किती? 16,108. 16,000 किती होत्या? झोपले काय? 16,108. परंतु त्यापैकी 8च प्रमुख होत्या. त्यापैकी पिरजेशी सुसंवाद करावा असं भगवंताला वाटलं, म्हणून भगवंताने श्रीरामाला बरोबर घेतलं व पिरजेच्या महलाकडे आले. दारात आल्यानंतर श्रीरामाला दारात द्वारपाल म्हणून उभं केलं आणि सांगितलं की श्रीराम्या, इथे कोणीही जरी आलं तर त्याला आज सोडू नकोस असं सांगून भगवंत आत गेले. आणि इकडे राधा भगवंताच्या दर्शनाकरिता रुक्माई मातेच्या महलाकडे आली. तिकडे येऊन पाहते तर भगवंत दिसत नाहीत. तिने मातोश्रींना विचारलं की भगवंत कुठे गेलेत? त्यावर मातोश्रीने सांगितलं की भगवंत पिरजेच्या महलाकडे गेले. मग राधा तिथून पिरजेच्या महलाकडे आली आणि आज जाण्याच्या बेतात तेवढ्या श्रीरामा ओरडला, राधे थांब, अगं थांब, इथे मला भगवंताने कशा करता ठेवली आहे? भगवंतांनी मला इथे द्वारपाल म्हणून ठेवले आणि तू आज न विचारताच आज जाते. त्यावर राधा म्हणाली, अरे द्वारपाल कोणा करिता? घरातील लोका करिता का बाहेरील लोका करिता? त्यावर श्रीरामा म्हणतो, राधे ते मला माहित नाही, भगवंतांनी मला असं सांगितलं आहे की ते कोणीही जरी आलं तरी त्याला आज सोडू नकोस. त्यावर राधा रागावली व म्हणाली, श्रीराम्या, अरे तू मला ओळखला नाहीस का? श्रीरामा म्हणतो, हो मी तुला ओळखलं राधे, मी तुला ओळखलं. मग राधा म्हणते, तू मला आज सोड. श्रीराम म्हणतो, नाही, भगवंताची आज्ञा सोडता येणार नाही. राधा रागावली व राधा रागाच्या भरात म्हणाले, तू मला आज सोडणार तर मी तुला श्राप देईन. त्यावर श्रीरामा म्हणतो, भगवंताच्या आज्ञे करता मी खुशाल शाप भोगीन. एवढ्या ऐकल्यानंतर तर महाराज राधेच्या तळपायाच्या आत मस्तकाला गेली. राधेला अधिकच राग आला. त्या रागाच्या भरात राधेने श्रीरामाला श्राप दिला की जा, तू पुढचे 100 वर्षे राक्षसयोनी जाशील. असा श्राप देऊन राधा रागाने तिथून निघून गेली. आपल्या महालात येऊन रुसून बसली. इकडे भगवंत थोड्याच वेळात बाहेर आले आणि भगवंतांनी श्रीरामाला विचारलं की श्रीराम्या, इथे कोणी आलं होतं का? श्रीरामा म्हणतो, हो देवा, इथे राधा आली होती. मी तिला आज सोडलं नाही, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी तिला आज सोडलं नाही. म्हणून ती रागावली व मला श्राप देऊन इथून चालती झाली. भगवंताला वाईट वाटलं. भगवंत राधेच्या महलाकडे आले. तिथे येऊन पाहतात तर काय राधा रुसून बसली. भगवंताने राधेला विचारलं की राधे, तू माझ्याकडे आली होतीस म्हणे, काही काम होतं का? काय काम होतं का सांग. राधा बोलत नव्हती. राधा रागावून रुसून बसली होती. भगवंताने राधेची पुष्कळ विनवणी केली, खूप विनवणी केली, तरी ही राधा बोलत नव्हती. महाराज गप्पच होते. हे पाहून श्रीरामाला राग आला. तो राधेला म्हणतो, राधे अगं भगवंता काय तुला राम्याकडे वाटतोय का? त्याच्या अंगात कर्तुमा अशी अन्यथा कर्तुमाची शक्ती आहे. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुयत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. असा असणारा जगाचा मालक देव, अगं ज्याचा सत्तेविना झाडाचा पान सुद्धा हालत नाही असा देव, आणि ते तुझी विनवणी करते तरी देखील तू बोलत नाहीस. तर ही एवढं समजून सांगूनही राधा गप्पच होती. आता तर श्रीरामाला अधिकच राग आला व त्या रागाच्या भरात श्रीरामाने राधेला श्राप दिला, जा राधे, ज्या अर्थी तू आता बोलत नाहीस त्या अर्थी पुढचे 100 वर्ष तुला भगवंताचं दर्शन होणार नाही. असा श्राप देताच राधेचे डोळे उघडले आणि राधा भगवंताला शरण जाते आणि देवाला म्हणते, देवा मला क्षमा करा, देवा मी चुकलो, मला या शापातून मुक्त करा, देवा मला क्षमा करा, मला या शापातून मुक्त करा. परंतु देव म्हणाले, राधे मला तुला या शापातून मुक्त करता येणार नाही. का करता येणार नाही? तर कारण तो श्राप माझा नाही, तो श्राप माझ्या भक्ताचा आहे. सांगायचे तात्पर्य एवढेच की कोणीही असो, भगवंताने दिलेला श्राप म्हणजे भक्ताने दिलेला श्राप भगवंताला पूर्ण करावाच लागतो. मग आता हे प्रतिज्ञा नामदेव महाराजांची होती. देव विचार करत चंद्रभागेच्या तीरावर इकडे तिकडे वेड्यासारखी फिरायला लागली की हा संकल्प आपल्या भक्ताचा आहे, नामदेवाचा आहे, तो पूर्ण झालाच पाहिजे. कसा पूर्ण करावा? म्हणून भगवंत विचार करू लागली. कारण नामदेवाने तर 100 श्लोक करीन असा संकल्प सोडलाय आणि आयुष्य मर्यादा तर कमी आहे. नामदेवाकडून 100 अभंग कसे होणार? भगवंत विचार करू लागले. तेवढ्यात त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की आपण जर सरस्वतीला नामदेवाच्या जिभेवर बसवलं ते करणं शक्य होईल. भगवंताने
सरस्वती मातेला आज्ञा केली, सारजेची सांगे भीमा तिरी हरी वैस जीवे वरी नाम याच्या. भगवंताने सरस्वती मातेला आज्ञा केली. मग भगवंताच्या आज्ञेप्रमाणे सरस्वती माता आल्या व भगवंतापुढे हात जोडून उभ्या टाकला आणि देवाला विचारतात, देवा की तुम्ही मला बोलवलात, काय कार्य होतं तेवढं सांग. देव म्हणाले, सरस्वती माता तुम्ही जा व नामदेवाच्या जिभेवर जाऊन बसा. भगवंताची आज्ञा म्हटल्यानंतर काय, मग सरस्वती माता गेल्या व नामदेव महाराज जिभेवर जाऊन बसल्या. नामदेव महाराज अभंग सांगायला लागले आणि अभंग लिहिण्याकरता कोण बसले तर प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा देव त्या अभंग लिहिण्याकरता बसले. नामदेव महाराज वर्णन करतात, नामा मने हाती बांधोनिया वया बैसिहा वया पांडुरंग. देव त्या अभंग लिहिण्याकरता बसले महाराज. आणि आपल्या घरातील एखादं कार्य असल्यानंतर, काही शुभ कार्य म्हणा, कोणतंही कार्य असला, काम असल्यानंतर आपल्या घरातील सर्वच जे काय असतील हातभार लावतातच की नाही. मग त्याचप्रमाणे नामदेव महाराजांच्या घरातील चारही मुलं अर्थात नारा विटा गोंदा आणि महादा या चारही पुत्रांनी अभंग केले आणि ते नामदेव महाराजांना समर्पित केले. आणि त्याचपैकी असे करता निवडलेला अभंग हा नारा महाराजांच्या ज्येष्ठ सुपुत्राचा अर्थात नारायण महाराजांचा आहे. केला जरी नारायण महाराजांनी असला तरी संकल्प कोणाचा होता, नामदेव महाराजांचा. नामदेव महाराजांच्या संकल्पाकारणे नारा महाराजांनी अभंग केला व नामदेव महाराजांना समर्पित केला. म्हणून हा अभंग नामदेव महाराजांचा असं म्हणण्यात काही हरकत नाही. विठाला तर हा अभंग नामदेव महाराजांचा आहे. तर आता आपण अभंगाच्या भूमिकेकडे वळूया. तर एकदा माऊली ज्ञानोबरायांना तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. माऊलींना वाटलं की आपण समस्त भारतभर तीर्थयात्रा करावी, भ्रमण करावं. आणि तीर्थयात्रा करायची म्हणजे एकट्याला करता येत. नामदेव भगवान माऊलींना वाटलं की कोणीतरी आपण कोणाला तरी सोबत घेऊन जावं. कोणाला घेऊन जावं असा विचार करत असता त्यांच्या लक्षात नामदेव महाराज आले. माऊलींना वाटलं की आपण नामदेव महाराजांना सोबत घेऊन जावं. म्हणून ते नामदेव महाराजांना सांगण्याकरता बोलण्याकरता पंढरपूरला आले. नामदेव महाराजांना भेटले. नामदेव महाराजांना म्हणाले, नामदेव महाराज मला तीर्थयात्रा करायची आहे, तुम्ही आमच्या बरोबर येसाल का? तुम्ही आमच्या बरोबर तीर्थयात्रेला चला, असं माऊली नामदेव महाराजांना म्हणाले. परंतु नामदेव महाराज म्हणले, देवा अहो मला काही तीर्थयात्रा करण्याची इच्छा वाटत, गरज वाटत नाही. मला पांडुरंग परमात्म्याच्या चरणी पंढरपुरातच राहू द्या. परंतु माऊलीने थोडीफार विनवणी केली की नामदेव महाराज तुम्ही आमच्या बरोबर चला, अशी विनवणी केली. तर नामदेव महाराजालाही जास्त नाही म्हणा येत नव्हतं. नामदेव महाराजांनी ते गाराने देवाकडे पाठवलं. नामदेव महाराज म्हणले, देवा नामदेव महाराज माऊलींना म्हणले की माऊली तुम्ही देवालाच जाऊन विचारा, कारण देवाचं माझं असं ठरलं आहे की देव मला सोडून कुठे जाणार नाहीत आणि मी देवाला सोडून कुठे जाणार नाही. मग माऊली देवाकडे आली, पांडुरंगाकडे आली. नामदेव महाराज देवाकडे आले आणि माऊलींनी भगवंताला बोलवलं. देवाला म्हणले, देवा अहो मला तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली. देव म्हणाले, करा की माऊली, चांगली गोष्ट आहे. माऊली म्हणाले, तीर्थयात्रा करायची कोणाला तरी सोबत घेऊन जावं म्हणतोय. देव म्हणाले, घेऊन जा की कोणालाही, कोणीही येईल. नंतर माऊली म्हणले, नामदेव महाराजांना घेऊन जाऊ का? देव म्हणाले, देव म्हणणार तेवढ्यात नामदेव महाराज मागून खणवू लागले की देवा नाही म्हणा, नको म्हणा, कारण मला तीर्थयात्रेला जायचं नाही. परंतु भगवंतानेच विचार केला की नाही कसं म्हणावं, नाही कसं म्हणावं, कारण माऊली सामान्य होते का हो? माऊलींचा अधिकार केवढा होता? कैवल्याचा पुतळा, रगोटला भूतळा, चैतन्याचा जिवाळा, ज्ञानोबा माझा, साधकाचा माये बाप, दरुशनी हरिताप, असे माऊली ज्ञानोबा राय. माऊली सामान्य होते का? अहो जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईशे बोल रे राम रे
विठ्ठलाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसी बळ रेडा बोले दयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मान्य वैष्णवांची. असे माऊली ज्ञानोबाराय सामान्य होते का हो माऊली? अधिकार संपन्न व्यक्ती. माऊली सामान्य नव्हते, माऊली महान वैष्णव मोठे होते. भगवंतानीच विचार केला की आपण नाही कसं म्हणावं, कारण आपल्याला नाही म्हणणं शोभणार नाही. भगवंत म्हणाले माऊली घेऊन जा, खुशाल घेऊन जा, नामदेवाची ही तीर्थयात्रा होईल. मग माऊलींना आनंद झाला. माऊलींनी भगवंताचं दर्शन घेतलं व माऊली बाहेर आली. नामदेव महाराज आताच थांबले, देवाला म्हणतात देवा, अगो देवा तुम्ही वेडे बिडे झालात का काय? तुम्हाला अक्कल आहे की नाही? असे शब्द महाराज नामदेव महाराजांनी देवाला वापरले. देवाला हे जर शब्द कोणी संतांबद्दल वापरले तर देवाला ते सहन होत नाहीत, परंतु हे जर शब्द देवाला जर संतांनी वापरले तर चालतात. बघा देवाचं मोठंपण. असं म्हटल्यानंतर देव म्हणाले अरे नामा थांब, अरे थांब, झालं तरी काय ते तरी सांग. नामदेव महाराज म्हणजे देवा वरून मलाच विचारता का झालं काय? तुमचं नामचं काय ठरलं होतं? तुमचं माझं काय ठरलं होतं की मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही, तुम्ही मला सोडून कुठे जाणार नाही. तरीही तुम्ही माऊलींना कसे काय म्हणले की खुशाल घेऊन जा? नामदेवाला खुशाल घेऊन जा कसे काय म्हणले? अशी नामदेव महाराजांनी देवाची जराशी चौकशीच घेतली. परंतु देवांनी नामदेव महाराजांना समजावून सांगितलं की अरे नामा, अरे माऊली कोण आहे तुला माहित नाही का? ज्ञानदेव ज्ञानचा गुरु, ज्ञानदेव ज्ञान गुरु, भवसिंधू तारू प्रत्यक्ष रूपे पयासी. असे माऊली ज्ञानोबाराय ज्ञानी यांचा राजा, ज्ञानी यांचा गुरु राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुमाईसे. अरे एवढे मोठे अधिकार संपन्न व्यक्ती आणि प्रत्यक्ष पंढरपुरात देऊन तुला नेण्याची इच्छा करतात आणि तू नाही म्हणतोस, असं भगवंतांनी समजून सांगितलं. मग नामदेव महाराज जाण्याकरता तयार झाले. परंतु नामदेव महाराजांनी एक आठ ठेवली की देवा मी तीर्थयात्रा करण्याकरता जाईल, प्रत्येक तीर्थात जाईल, प्रत्येक मंदिरात जाईल, त्या मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत जाईल, त्या मूर्तीपर्यंत जाईल, परंतु ज्या देवाचे विटेवर पाय आणि कटेवर हात नसतील त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही, असं नामदेव महाराजांनी सांगितलं. देव म्हणाले नामा, अरे तू जातोस कोणाबरोबर ते तर बघ. अरे माऊली म्हणजे मीच आहे, मी म्हणजे तू आणि मी नाही मुलगा, मी आणि मी नाही मुलगा. आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा. भगवंत म्हणले अरे नामा, माऊलीधन माझ्यात भेद नाही, कारण माऊली आणि मी कोण आहे? एकच आहे. तू माऊली बरोबर जातोस म्हणजे कोणाबरोबर? माझ्या बरोबरच जातोस. मग नामदेव महाराज जाण्याकरता तयार झाले आणि यांची आत्मचर्चा करत करत कृष्ण हरी विष्णू गोविंद गात निघाले.
वाटत त्यांनी द्वारकाधी 4 धाम, सप्तपुऱ्या, 12 ज्योतिर्लिंग आदी करून तीर्थ बघितली. पश्चिमे प्रवास आदी करून द्वारका पाहिल्या. सकाळी का मोक्षपुर्या सर्व यांनी तीर्थयात्रा केली व सर्व तीर्थ करून नामदेव महाराज परत पंढरपूरला आली. तीर्थ करून नामा पंढरी आला. जीव लगा भेटला विठोबासी. भगवंताचं दर्शन घेतलं. अहो भगवंताला बघत्या बरोबर नामदेव महाराजांचा कंठ दाटून आला व त्यांनी पांडुरंग चरणी लोळणीच घातली. सद्गदित कंठ व संढला नयनी घातली लोळणी चरणावरी. चरणावर लोळायला लागली. एवढं त्यांना प्रेम ओसंडू लागले. आता तसेच भगवंताने त्यांची मोठ्या थाटामाटाने मावंद केली. आता माऊलींना वाटलं की आपलं इहलोकीचं कार्य समाप्त झालेलं, आपलं या लोकातलं कार्य समाप्त झालं, पण आपण समाधी घ्यावी असं माऊलींना वाटलं. म्हणून माऊलींनी पांडुरंग चरणी मिठी घातली. भगवंताच्या चरणावर मिठी घातली, दंडवत घातला आणि भगवंताला म्हणली, देवा देवा मला समाधी घ्यावयाची आहे. मला तुमच्या चरणाजवळ समाधी घ्यावयाची आहे. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी समाधान तुझी होसी परी समाधी हे तुझ पाशी घेईन देवा असं माऊली भगवंताला म्हणाली. परंतु देव म्हणाले, माऊली तुम्हाला इथे समाधी घेता येणार नाही. का? कारण तुमचं समाधीचं स्थान पूर्वीच निश्चित करण्यात आलेलं आहे. ज्ञानदेव धन्य धन्य ज्ञानेश्वरा पुण्यभूमी समाधी स्थिरा कृष्ण पक्ष निरधारा भेट देत जाईल. कार्तिक मास शुद्ध एकादशी पंढरी यात्रा होईल सरशी. दुसरी कृष्ण पक्षी निरधारशी दिदली असे. भगवंताने सांगितलं की माऊली तुम्हाला अलंकापुरी अर्थात आळंदीत येथे समाधी घ्यावी लागणार आहे. म्हणून भगवंताच्या आज्ञेप्रमाणे वचनाप्रमाणे सर्व संत मंडळी खिन्न मनाने खेद करीत आपल्या दिंड पताका घेऊन निघाले. महाराज संत तिथूनच पंढरपुरातूनच महाखेद करत निघाले. संत करीती महाखेद मनती ज्ञानांजन सिद्ध मग चालली द्विदगद अलंकापुरीसी. सर्व संत खेद करत करत अलंकापुरीला येऊ लागले. अहो नामदेव महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज, सर्व जे काही संत गुरुबा काका, सेना महाराज, नामदेव महाराजांच्या हे पुत्र सर्व खेद करत करत पंढरपूरला निघाले, म्हणजे आळंदीला निघाले, अलंकापुरीमध्ये आले. आणि त्यामध्ये सर्वात पुढे नामदेव महाराजांचे 2 पुत्र चालत होते. नारा विठा पुढे चाले ऐसे इंद्रायणी आले. सौंदडी वृक्षातळी बैसले सपरिवारी सकळे भक्त. मग सर्व संत मंडळी सौंदडीच्या वृक्षातळी बसले. तर हे सर्व प्रसंग पाहून नारा महाराजांना थोडं नवल वाटलं. त्यांनी विचार केला की भगवंताने माऊलींना आळंदीतच समाधी घेण्याचं का सांगितलं असावं. या भूमीचे महिमान तरी काय असेल असा नारा महाराजांना प्रश्न पडला. मग नारा महाराज उठले, नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं व नामदेव महाराजांना विचारतात, या भूमीचे महिमान तरी काय आहे असे तुम्ही भगवंताला विचारा. मग नामदेव महाराज उठले, भगवंताचं दर्शन घेतलं. तवा पुढारा झाला नारा, तो नामयाचा पुत्र सैरा, तो पुसतसी विचारा नामयासी. नामयाची नारायणे घेतली स्याळी, या भूमीचे महिमान सांग मने वनमाळी. मग नामदेव महाराज भगवंताला म्हणले, देवा या भूमीचे महिमान काय आहे ते सांगा. देव या भूमीचे वर्णन सुरू करू लागले की शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई ते मुकुट, ज्ञानाबाई ते मुकुट, ज्ञानाबाई ते मुकुट. शिवपीठ हे जुनाट ज्ञानाबाई ते मुकुट, ज्ञानाबाई ते मुकुट, ज्ञानाबाई ते शिवपीठ हे जुनाट भगवंत या भूमीचे वर्णन करू लागले की ते भगवान सदाशिव शंकर विराजित आहे. हे जुनाट असे शिवपीठ प्रसिद्ध आहे आणि ब्रह्मादिक इंद्रादिक देवाने देखील इथे जेवून तप केला आहे.
इंद्र येऊन या भूमीची याग संपादिले हरणीशी इंद्रायणी इंदोरीचे या पासोनी पंचक्रोशी इंद्र येऊन यायचे याग संपादिले हरणी याग संपादिले हरणी याग संपादिले इंद्र येऊन या भूमीसी याग संपादिले हरणीशी इंद्रायणेंदुरीसी या पासोनी पंचक्रोशी असे भगवंत या भूमीचे वर्णन करू लागले. या ठिकाणी इंद्रादिक देवाने येऊन प्रत्यक्ष महादेव येऊन इथं लोळू लागले असं नामदेव म्हणजे देवानी वर्णन सुरू केलं. त्याने या भूमीच्या वर्णनाच्या का अभंगच लिहून काढला. इंद्र येऊन या भूमीचे याग संपादिले हरणीशी इंद्रायणी इंदुरीची यापासून पंचक्रोशी भैरवापासून भागीरथी वसे ते पुरवटी माया दिशी ते प्रत्यक्ष जान पार्वती पंढरी हुनी हे सोपी जनाची हारावया पापी कळी काळ कोपलिया कोपे न चले अलंकापुरी. त्या भूमीचे वर्णन करू लागले की म्हटले पंढरपुराहून आनंदीत राहणं सोपं आहे. पंढरपूरपेक्षा आनंदित केली जाणारी साधन भक्ती श्रेष्ठ आहे. साधकाला पंढरपूरमध्ये राहणं कठीण वाटत असलं तरी त्याने आळंदीत जाऊन राहावं. आळंदीत राहणं सोपं आहे. आळंदीमध्ये इंद्रायणी आहे आणि त्या इंद्रायणीचं भगवंत वर्णन करू लागले. या इंद्रायणीमध्ये महान कोटी तीर्थांचा समावेश आहे. इंद्रायणी म्हणजे केवळ एक तीर्थ नव्हे, त्यांच्यामध्ये कोटी तीर्थ आहेत. कोटी नामदेव महाराज वर्णन करतात ना मामाये कोटी तीर्थांचे तीर्थ ओळले पैसाची पाप जाईल अनंत जन्माची कसनान केली या. नामदेव महाराज म्हणतात या इंद्रायणीमध्ये कोटी तीर्थ आहेत. त्याच्यामध्ये एकदा का स्नान केलं की अनंत जन्मीचं पाप काय होतं नष्ट होतं, लयाला जातं, नाश पावतं. आणि कोटी तीर्थामध्ये स्नान करण्याबरोबर पुण्य आपल्याला लागतं. आणि या इंद्रायणीचे एक वैशिष्ट्य सांगू लागले की इंद्रायणीमध्ये जर अस्थि टाकले अस्थि कळतात ना, त्याला माणूस मेल्यानंतर त्याला जाळतात. त्याची जे उरलेली हाडा असतात त्याला काय म्हणतात अस्थि. ते अस्थि जर इंद्रायणीमध्ये टाकल्या तर त्याचं देखील पाणी होतं. अस्थि नासती उदकी असं सांगितलं आहे. त्या पाण्यामध्ये जर अस्थि जरी टाकल्या तर ते नाश पावतात, लयाला जातात. एवढे इंद्रायणीचं वर्णन करू लागले. आणि स्वर्ण पिंपळाई असं सांगतात. सर्व आता संत मंडळी सौंदर्याच्या झाडाखालून उठले, शिवपीठामध्ये आले. नवमीचा दिवस अष्टमीचा दिवस गेला, नवमीचा दिवस गेला, दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा आणि कीर्तना संतोबे. दशमीच्या दिवशी सर्व संत मंडळींनी प्रदक्षिणा वगैरे केली. कीर्तन हरिजागर गेला. एकादशीचा दिवस गेला, द्वादशीचा दिवस गेला, त्रयोदशीचा दिवस आला. आता माऊली ज्ञानोबांना सर्वांनी देवानी प्रत्यक्ष आपल्या हाताने माऊलींना स्नान घातले. देव निवृत्तीया
माऊलींना स्नान घातलं. स्नान घालून शिवपीठामध्ये आली आणि माऊलींची षोडशोपचारी अशी सुंदर अशी पूजा केली. माऊलींची पूजा केली, सिद्धेश्वराची पूजा केली. भगवान सिद्धेश्वराला माऊलींच्या समाधी करता स्थान मागितलं. भगवान सिद्धेश्वराने दिलं. जो भगवान सिद्धेश्वराच्या पुढे जो आळंदीमध्ये नंदी आहे, तुम्ही बघितला असेल, तो नंदी, त्या नंदीच्या खालून माऊलींनी समाधी करता जागा आहे, तिथून माऊलींनी समाधी करता गेले आहे. माऊली समाधीचा वेळ झाली. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे बेटा लहान थोरे सारे, जातो ज्ञानेश्वर समाधीसी. नामदेव महाराज म्हणतात, सर्वजण भेटून घ्या, कारण माऊलीच्या पुढे आपल्याला दिसणार नाहीत, कारण माऊली समाधीला जात आहे. सर्वांच्या मनात खेद होता. संत करीते महाखेद. खेद करू लागले निवृत्तीनाथ महाराज. अहो नित्य नृत्य असणारे निवृत्तीनाथ महाराज, पण त्यांचा कंठ दाटून आला, त्यांच्या नयनाला, त्यांच्या डोळ्याला अश्रू आले. ओसंडोनी निवृत्ती आलिंगू लागला, अनेकांच्या डोळा अश्रू येती. अहो नित्य निवृत्त असणारे निवृत्तीनाथ महाराज, त्यांचीच अशी स्थिती असेल तर इतर संतांची काय स्थिती असेल विचार करा. सर्व संत मंडळी खेद करू लागली. देव म्हणले, आता खेद करत बसू नका, कारण माऊलींना समाधी द्यावयाची आहे. माऊलींच्या समाधी करता उशीर होईल. खेद करू नका, रडू नका. देव म्हणे, असे आठवाल फार लागे उशीर समाधीसी, म्हणून रडू नका. मग भगवंताने व निवृत्तीनाथाने एका हाताला धरलं. तो समाधी करता घेऊन जात होते. देव निवृत्ती याने धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. माऊली समाधी करता जात आहेत. सर्व संत मंडळीच्या हृदयाची अवस्था कशी होत होती काय सांगावं. नदीची आमाशा घातले माझवन, तैशीची जनवन कालवले, दाही दिशा धुंद उदयास्तावीन, तैशीची गगन कालवले. अशी परिस्थिती झाली. माऊली समाधीच्या स्थानावर जाऊन बसले. जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. ज्ञानदेव म्हणे, चुकी केली देवा, पाद पद्मे ठेवा निरंतर. 3 वेळा तेव्हा जोडीली कर, झाकीली डोळे ज्ञानदेवी. माऊलीने भगवंताला 3 वेळा नमस्कार केला व आपले डोळे झाकले व झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. माऊलींनी ब्रह्मावस्था लावून घेतली. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे आता लोपला दिन कर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. नामदेव महाराज म्हणतात की माऊली ज्ञानोबा राय समाधीस्थ झाली. तर माऊलींना समाधी दिली. सर्व संत मध्ये अत्यंत असे अंतःकरणातून खेद करत होते. निवृत्तीनाथांनी समाधीला शिळा लावली, भगवंताला बाहेर आणलं. निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ, घातीली शिळा समाधीसी. समाधीला शिळा लावली. अहो आता सोपान काका व मुक्ताबाई आपलं देह धरणीला टाकून देऊ लागली. सोपान मुक्ताई सांडिती शरीरा, म्हणती धरा धरा निवृत्तीसी. अहो धरा निवृत्तीनाथांना धरा. ते काय करीत आहेत? माझ्या ज्ञानदादाच्या समाधीला शिळा लावित आहेत. माझे ज्ञानोबा राय पुढे दिसणार नाहीत, त्यांना धरा. असे गडबडा लोळू लागले, रडू लागले, खेद करू लागले. मग देवांनी सर्वांना सावरलं. देवांनी सर्वांना सावरलं आणि देव म्हणाले, आता आपल्याला पंढरपूरला जायचं आहे. सर्वांनी कठीण अंतःकरणाने माऊलींच्या समाधीला प्रदक्षिणा केली प्रदक्षिणा. समाधीशी निघाले. पताकांचे बार गरुडावर देव स्वार झाले व सर्वजण निघाले. आळंदीच्या दिशेने, पंढरपूरच्या दिशेने निघाले. आळंदीतून बाहेर पडले. सर्वांच्या मुखातून नुकताच माऊलींच्या समाधी सोहळ्याचा समारोप झाला होता. माऊलींना समाधी दिली होती. सर्वांच्या मुखात ज्ञानदेव ज्ञानदेव असं ऐकू येऊ लागले. ज्ञानेश्वर माऊली असं ऐकू येऊ लागले. मग तिथील काही लोकांनी विचारले, अरे तुम्ही अलीकडे काय मंत्र बदललाय वाटतोय? तुमचा जो आधीचा मंत्र जो बीज मंत्र होता रामकृष्ण हरी, तो तुम्ही बदललाय वाटतं. तुम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव असं म्हणता. बरं, मग नारा महाराजांना एकाने विचारले की नारा महाराज, तुम्ही हे जे नवा मंत्र घेतला आहे, ज्ञानदेव हे नवा मंत्र स्वीकारला आहे, त्या मंत्राच्या जपाने तुम्हाला लाभ तरी काय होतो? बरं तुम्हाला लाभ काय झाला असं त्याने विचारलं. तेव्हा नारा महाराज त्याचा उत्तराभंगाच्या प्रथम चरणात देव मनता माया, ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव मनता माया, ज्ञानदेव मनता माया.
ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विलया. तर नारायण महाराज म्हणतात की माऊलींचं नाम घेतल्यानंतर आम्हाला काय लाभ होतो? बरं आम्हाला काय लाभ झाला? तर आमची समूळ माया विलयाला गेली. गेली याचा अर्थ काय आहे? त्यांनी आधीच माऊलींचं नाम घेतलं आहे, त्यांना माऊलींच्या नामाचं सामर्थ्य कळालं आहे, माऊलींच्या नामाचा अनुभव आला आहे. आणि तेच अनुभव महाराज आपल्याला सांगतात की ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. अर्थात महाराज संतांचे अनुभव घेतात, नंतरच आपल्याला सांगतात अनुभवाले अंगात या जगात येतसे. संत अनुभवाशिवाय बोलत नाहीत. तर नारायण महाराज म्हणतात की ज्ञानदेव म्हटल्यानंतर माझी समूळ माया विलयाला, समूळ माया विलयाला गेली. नुसती माया विलयाला गेली, वरची वरची गेली का? समूळ विलयाला गेली. मुळा सकट माझी माया विलयाला गेली. एवढा माऊलींच्या नामात सामर्थ्य आहे म्हणून जीवाने संतांचे किंवा देवाचे नामचिंतन करावे. तेच फलदायी आहे, इतर गोष्टी चिंतन करू नये. आणि त्यातल्या त्यात माऊली ज्ञानोबा आहेत महान वैष्णव ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा. सामान्य नव्हते. त्यांच्या जीवनात माया का विलयाला जाणार नाही? विलयाला जाते. बर, माऊलींचं नाम घेतल्यानंतर माया विलयाला जाते, खरं आहे. परंतु माया म्हणजे काय? माया म्हणजे काय कोणाला माहित आहे का? माहित नाही. माया म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगतो आहे का. तसे मायेचा विचार केला तर तिला बरेचसे नाव आहेत. वेदांत शास्त्रामध्ये तिला काय तिला विलक्षण, अलक्षण किंवा अज्ञान, मिथ्या, कल्पना, संसार, माया असे बरेचसे नाव आहेत. माऊली म्हणतात अव्यक्तवादमती अव्यक्तैसी वंदती सांख्याची प्रतीती प्रकृती हेची वेदांती ते माया से बोलीजे प्रज्ञाराया असो किती बोलो वाया ज्ञानही. असे बरेचसे नाव आहेत. कार्यभेदाने वा गुणभेदाने मायेच्या नावात थोडासा बदल असेल, फरक असेल. परंतु वेदांत शास्त्रामध्ये तिला सत्य असता गुण विलक्षण म्हणजे माया असं म्हटलं आहे. तशी ही माया 3 गुणापासून उत्पन्न झालेली आहे, सत्व, रज आणि तम. या 3ही गुणाच्या साम्यावस्थेला प्रकृती म्हणजे भगवंताची मिथ्या अज्ञान रूपी शक्ती माया असे म्हणतात. एका श्लोकाद्वारे सांगतात अव्यक्त नामने परमेशक्ती अनाद्य विद्याद्य गुणात्मिका परा कार्यानुमेया सुधी ऐवयया माया जगात सर्वमिदं प्रसूयते. अशी ही माया. महाराज, माया कळणंही अवघड आहे, तरुण जाणंही अवघड. माया ही जीवाला तरुण जाता येतच नाही. काय येते? येत नाही. माया जीवास जाऊ द्या, ब्रह्मादिक देवास तरुण जाता आली नाही. माऊली म्हणतात ही आदि पुरुषाची माया ब्रह्मे आई नाहीची आया
मनोनी बोलविला गिराया संजयो म्हणे की ब्रह्मादिक देवाला माया तरून जाता आली नाही, कारण संसारच असा दृढ आहे की तो ब्रह्मादिकाला देखील उल्लंघून जाता येत करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पारण उल्लंघावी सामर्थ्य. महाराज तर म्हणतात की ब्रह्मादिकामध्ये देखील एवढं सामर्थ्य नाही की ती माया नदी तरून जाते, कारण माया दृढ आहे, कठीण आहे, जीवास तरून जाण्याचं शक्यच. आपुली अंगी तोडी माया जाळ ऐसे नाही बळ कोणापाशी. महाराज म्हणतात स्वतःच्या सामर्थ्याने ही माया नदी तरून जाईल, ही माया जाळ तोडून जाईल असा जीव जन्माला आलेला नाही. तरीही कोणी म्हणत असेल की मी माझ्या सामर्थ्यावर ही माया नदी तरून जातो, तर त्यांना माऊलीच्या भाषेत सांगतात ज्यावेळेस कुपत्य करण्याचा रोग बरा होईल. कुपत्य कळतं का? पथ्य न पाळणे म्हणजे कुपत्य. अर्थात तुम्हाला शुगर आहे आणि तुम्ही रोजच गुलाबजाम खाऊ लागले, तुमची शुगर बरोबर होईल का? ठीक होईल का? नाही. अर्थात याला कुपत्य म्हणतात. त्याचप्रमाणे कुपत्य करणारा रोग बरा होत नाही. साधूला दुर्जनाची बुद्धी कळत नाही. साधूला जर दुर्जनाची बुद्धी कळाली, चोराच्या सभेला जर गर्दी झाली, हरणाचे पाडस जाळे कुरतडील, हरणाचे पाडस जाळे कुरतडील, मुंगी मेरू रांडील. हे वरील गोष्ट घडणं शक्य आहेत का? मुंगीला किती जन्म घ्यावे लागतील मेरू लढण्याकरिता? कारण मुंगीला मेरू लढणं शक्य नाही. म्हणून माऊली म्हणतात, म्हणून भगवंत अर्जुनाला सांगतात, त्यावर माऊली लिहितात की अर्जुना, ज्याप्रमाणे कामुक पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे मनुष्याला ही माया न तरून जाता येत. तरी कुपत्य शिळा व्याधी कळे साधुशी गुर्जनाची बुद्धी, किसा रागी सांडी सिद्धी आली शांती. जरी चोरा सभा दाटे अठवा मीना गोळू गोटे, ना तरी वेडा उलटे विवस जरी पाडस वागुर करांडी. जरी मुंगी मेरू लांडी तरीच मायेची पहिलं थडी देखती जीव. म्हणून गा पंडू सुता जैशी सका मानाची नवीची वनिता, पैसा मायामय सैताना तरवे जीव. भगवंत म्हणतात की जीवाला मायाने तरून जाता येत नाही. आणि तरीही जरी कोणी प्रयत्न केला की मी ही माया तरून जातो असं कोणी प्रयत्न केला, तर महाराज म्हणतात ते मुळा सकट बुडाली. त्यांनी जो माया नदी तरून जाण्याकरता मार्गाचा वापर केला, त्या मार्गासकट ते बुडाली ते याचा मुळ ना मार्ग लागला तो लाग सांडुनिया. त्यांचा पत्ताच लागला. माया नदी कळणं तरून जाणं फारच कठीण आहे. विठ्ठल महाराज पुष्कळ जगाने तरुण जाण्याकरता प्रयत्न केला. महाराज म्हणाले, एक जाणी विचारो एक वेजी गेली, एक वदेची सांगडी घेतली आंबावाची धोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळीची गेली. अशी माया नदी जीवास तरुण जाणे फारच कठीण. मग माया नदी जीव कसा तरुण जाईल? तरुण जाणे कठीण आहे, तर कसं त्याला जीवाला माया नदी कशी तरता येईल, त्या पार कसं जाता येईल? तर देव म्हणतात की माया नदी तरुण जायचं असेल तर माझ्याशिवाय उपाय नाही. जे मला शरण आले फक्त तेच माया नदी धरू शकले, ते एकची लीला तरली. जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले माया जाळ. तुका म्हणे माया होये दासी लागे माया, होये दासी लागे माया, होये दासी लागे माया. तर भगवंत म्हणतात की ते एकच लीला तरली. एकच म्हणजे कोणती? ज्यांनी माझं नाव घेतलं फक्त तेच या मानेतून तरवू शकली. तुगा म्हणे माया होय दाशी लागे पाया. कशी? भगवंताचं नाम घेतल्यानंतर माया आपली दासी होती. भगवंत म्हणतात इथे एकच लीला तरली. कोणती? माझं नाम घेणारे पुरुष जे कोणी असेल तेच फक्त माने तरून जाऊ
शकली. भगवंत श्लोकाद्वारे ही सांगतात ही देवी हयशा गुणमहिमा माया दुरत्यया मामे वय प्रपद्यंती माया मे ताम तरंती ती. जे मला शरण आले मी त्याला तारून नेतो, या मायेतून तारून नेतो असं भगवंत म्हणतात. माझ्याशिवाय उपाय नाही असं देव म्हणतात. मग असं असताना नारा महाराज कसे काय म्हटले की माऊलींचं नाम घेतल्यानंतर माया विलयाला जाते, ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. हे कसं काय शक्य आहे हो? देव म्हणतात माझ्याशिवाय माया विलयाला जाऊ शकत नाही. नारा महाराज म्हणतात की माऊलींचं नाम घेतल्यानंतर माया विलयाला जात. हे कसं काय? तर यामागे हे कारण आहे की माऊलींचं नाम घेतल्यानं ही माया विलयाला जाते, हेही कारण भगवंताचं नाम घेतल्यानंतर ही माया विलयाला जाते, हेही कारण आहे, खरं आहे. कारण संतात आणि देवात भेद नसतो. देवते संत निमित्त देवते संता निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा. संत निमित्त त्या प्रतिमा देवाची अवतार भक्ताची संसार दोन्हीचा विचार एकपणे. तुका म्हणे देते नाही भिन्न भाव भक्त तोची देव भक्त. तुका म्हणे देवा भक्ताचे बंधन दाविले भिन्न परी एक. महाराज म्हणतात ते शरीराने जरी दोन असले तरी ते कसे आहेत? एकच आहे. देव आणि संत कसे असतात? एकच असतात. त्यातल्या त्यात माऊली ज्ञानोबा आहे हे तर भगवंताचेच अवतार. लोपले ज्ञान जगी हे तनी नंदी कोण लोपले ज्ञान जगी
कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानोबा आहे महाविष्णूचे अवतार आहेत भगवंताचेच अवतार आहे पण भगवंताचं नाम घेतलं काय माऊलींचं नाम घेतलं काय सारखंच आहे माऊलींच्या नामाने ही माया विलयाला जाते हेही खरं आहे आणि भगवंताच्या नामाने माया विलयाला जाते हेही खरं आहे विठाला तर आता माया म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपण पुढे जाऊ तर पुढे नारा महाराज काय म्हणतात की ज्या संतांच्या नामस्मरणाने एवढी दुर्घट असणारी माया समोर विल्याला जाते त्या संतांचा महिमा आम्ही किती वर्णन करू संत महिमा चालविली भिंती. अरा महाराज म्हणतात की त्या संतांचा महिमा किती वर्णन करू, की ज्यांचं नामस्मरण करता करता एवढी दुर्घट असणारी माया समोर विलयाला गेली. त्या संतांचा महिमा किती वर्णन करू, की ज्यांनी निर्जीव भिंत चालवली. त्या संतांचा महिमा किती वर्णन करून काय वर्णन करू, काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी. संतांचा महिमा काय वर्णन करावा, किंवा संतांचा महिमा कसा आहे हो, तो बहु दुर्गम आहे, तो वर्णन
शाब्दिकाचे काम नाही तेथे शाब्दिक लोकांचं काम नाही, तुमच्या आमच्यासारखाचं काम नाही. कारण संतांचा महिमा सामान्य नाही. अहो समजा म्हैस म्हणा किंवा गाय ही जरी 20 लिटर दूध देत नाही तरी जरी देती झाली तरी ती कामधेनू होईल का? तिला कामधेनूची बरोबरी करता येईल का? महाराज म्हणतात, भाऊ दुधड झाली म्हैस गाय तरी काय होईल कामधेनू, ती कामधेनू होणार नाही. त्याचप्रमाणे मी कितीही जरी मोठा कीर्तनकार जरी झालो तरी मला संतांचा महिमा वर्णन करता येणार. अहो मला सोडा, देवाला देखील संतांचा महिमा वर्णन करता येणार नाही. एवढा संतांचा महिमा कसा आहे, दुर्गम. अहो तो देव देखील संतांची सेवा करतो. संतांचे सुख झाले या देवा म्हणून या सेवा करी त्यांची. तो देव देखील संतांची सेवा करतो. तर विचार करा संतांचा महिमा किती दुर्गम असेल. म्हणून त्या संतांचा महिमा काय वर्णन करावा की ज्या संतांचा महिमा देवापेक्षा यागाद आहे. अर्थात एक वेळचा देवाचा महिमा वर्णन करता येईल परंतु संतांचा महिमा वर्णन करता येत. अहो देव काय करतो, देव पांगळ्याला पाय देतो, आंधळ्याला डोळे देतो आणि मुख्याला वाचा देतो. मुखम करोति वाचालम पंगुलंघ्यते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंद माधवम. आनंदेतीचा मुखियासी वाचा बहिरे ऐकती कानिरी. आंधळ्याचे डोळे पांगळ्यासी पाय तुका म्हणे वृद्ध होती तरणेरी. नाचत पंढरी जाऊरी घेऊया विठ्ठल रघुमाई पाहुरे. देव फक्त एवढं करतो, आंधळ्याला डोळे देतो, पांगळ्याला पाय देतो, मुख्याला बोलत करतो. परंतु संतांनी काय केलं, संतांनी निर्जीव भिंतच चालवली. पांगळ्याला पाय देणं त्याला चालवण्याच्यात काही मोठी गोष्ट नाही, कारण तो सजीव आहे. त्याला पाय नसतील परंतु तो सजीव आहे. अहो भिंत ज्या जीवच नाही ती जगडा मातीची बनलेली भिंत, त्या भिंतीला पाय नसताना संतांनी चालवलं विठ्ठल. एवढं संता सामर्थ्य आहे. निर्जीव चालविली भिंती. देव मुख्याला बोलायला होतो हे खरं आहे, परंतु संतांनी अहो एका मुख्या जनावराला बोलवलं, जनावराला बोलवलं आणि त्याच्या मुखातून तेही सर्वात कठीण वेग गुरुद्वीर म्हणून घेतला. एवढं संतात काय सामर्थ्य आहे. अर्थात देवापेक्षाही काकणभर का असेना देवाचं संतांचं सामर्थ्य श्रेष्ठ आहे. मग आता काही लोक पुढे नारा महाराजांना विचारू लागले की नारा महाराज, माऊलींचं नाम घेतल्यानंतर तुमची समूळ माया विल्याला गेली हे खरं आहे, तुमचा लाभ झाला हे आम्हाला मान्य आहे, परंतु जडमूड जीवाला त्याचा काही उपयोग झाला का? कारण जडमुख जीवाला तर माऊलींचं नाम घेता येणार नाही, त्यांना वाचाच नाही ते माऊली
झालाय बघा. घ्यायचं का पुढचं कसं काय राहायचं सांगा. घ्यायचं का बोला की. आवाज येत नाही का तिकडं. हॅलो घ्यायचं बर चला. नाराम नाराम महाराज म्हणतात. काही लोक जेव्हा नारायण महाराजांना म्हणून लागले की नारायण महाराज जडमूळ जीवाला तर वाचा नाही, त्यांना माऊलींचं नाम कसं घेता येईल. मग माऊलीने त्यांचा उद्धार कसा केला, कोण्या जडमुडाचा उद्धार केला. तर तेव्हा नारायण महाराज त्यांना अभंगाच्या तिसऱ्या चरणात उत्तर देतात की जडमुड उद्धरिली रेड्या मुखी वेद बोली. जडमूळ जीवाचा उद्धार केला हो. सर्वात बुद्धिहीन असणारा प्राणी म्हणजे कोण. रेडा. रेडा रेडा किती बुद्धिहीन असतो तुम्हाला माहित असेल. एकदा का रेडा रस्त्यावर आला, इकडे काय म्हणतात रेडा म्हणजे आमच्याकडे हल्या म्हणतात बुवा. हल्या अर्थात म्हशीचं पोरग. ते रेडा एकदा का रस्त्यावर आला, किती हरण मारल्यानं बाजूला होईल, किती भोंगे जरी लावले तरी ते बाजूला होणार. एवढा निर्बुद्ध प्राणी. आणि अशा प्राण्याचा माऊलींनी उद्धार केला, ज्या मुखातून सर्वात कठीण वेद असणारा ऋग्वेद. ते मनुष्यालाही नीट म्हणता येणार नाही तो ऋग्वेद. आणि एका मुख्य जनावराच्या सर्वात बुद्धिहीन प्राण्याच्या मुखातून वदवून घेतला. किती सामर्थ्य असेल माऊलींचे. एवढे सामर्थ्य माऊलींचे आहे. विचार करा. आणि तुकाराम महाराज म्हणतात या काही या पृथ्वीतला जडबुद्धीचेही लोक आहेत. काही जडबुद्धीचेही लोक आहेत. तुका म्हणे ऐसी बुद्धीजाची जड राहुनी दगड बरे देवा. असे काही जड बुद्धीचे लोक आहेत. त्यांचा देखील माऊलीने उद्धार केला. माऊलीने जड मुढाचा उद्धार केला. मूढ म्हणजे काय तर बुद्धी असूनही अविचारी वागणे, बुद्धीचा उपयोग न करणारे, बुद्धीचा उपयोग करणारे लोक अर्थात मंद, ते एक प्रकारचे मूढ. आणि दुसऱ्या प्रकारचे म्हणजे सांगूनही न ऐकणारे मूढ. खाऊ नको म्हटले ते खाणार, पिऊ नको म्हटले ते पिणार. अशाही मुलांचा माऊलीने उद्धार केला. का केला. त्यांचं काही बंद होतं का. त्यांना वरून पगार येऊ लागली नाही. कारण त्यांनी मुळातच अवतार त्याच्याकरता घेतला होता. जगाचा उद्धार करतात त्यांनी अवतार घेतला होता. जग उद्धाराला धरल्या अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा. जगाचा उद्धाराकरता त्यांनी अवतार घेतला होता. संत महाराज जगाचा उद्धाराकरताच अवतार घेतात. जग उद्धाराला धरल्या अवतार मिरविला बडीवार सिद्धाईचा. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती किती परोपकारी. जगाच्या कल्याणाकरता संत अवतरित होतात. बरं माऊली ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई यांनी अवतार घेतला. हे कोणाचे अवतार होते. कोणाचे अवतार होते तर जनाबाई महाराज एका अभंगाद्वारे सांगतात. सदाशिवाचा अवतार 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 स्वामी स्वामी महाविष्णुचा अवतार महाविष्णुचा अवतार
शिवाचा अवतार स्वामी मुक्तीदातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्म सोपान तो झाला भक्तानंद वरतला आदी शक्ती मुक्ताबाई दाशी जने लागी पायी. तर जनाबाई महाराज सांगतात निवृत्तीनाथ महाराज भगवान साम शिव सदा शंकराचे अवतार आहेत. माऊली ज्ञानोबराय भगवान महाविष्णूचे अवतार आहेत. सोपान काका ब्रह्मदेवाचे अवतार आहेत आणि मुक्ताबाई आदिशक्तीचे अवतार आहेत. बरं आणि अवतार कशा करता घेतला तर ब्रह्मा विष्णू हर मुक्ता इति साक्षार करावया चराचर कली माझे अवतरले. कलियुगातील चराचर तारुण्य नाही करता याने अवतार घेतला होता. त्याने अवताराला येऊन काय काय केलं तर म्हैसी पुत्रामुखी बोलविल्या श्रुती चालविली भिंती वैसोनी हा नवे हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा देवजेवी. संतांचा महिमा सामान्य आहे का? नाही. बर माऊलीने रेडा बोलवला. माऊलींच्या नामचिंतनात एवढे सामर्थ्य आहे एवढी दुर्घट असणारी माया विलयाला जाते. माऊलींनी नारा महाराज म्हणतात त्या संतांचा महिमा काय वर्णन करू की ज्याने निर्जीव भिंत चालवली. माऊलीने निर्जीव भिंत चालवली. जडमूळ जीवाचा उद्धार केला. बुद्धिहीन प्राण्याच्या मुखातून वेद बोलवून घेतला. म्हणून नारा महाराज पुढे म्हणतात की मी त्या माऊलींना माझ्या अंतःकरणातून मनपूर्वक नमन करतो नमस्कार करतो. म्हणे नाम याचा नारा म्हणे नाम याचा नारा म्हणे नाम याचा नारा म्हणे नाम याचा
वेळ झाली असल्या कारणाने आता आपल्या सेवेला पूर्ण विराम. काही चूक भूल झाली असेल तर आपल्याच मुलगा म्हणून आपल्याच लेकरू म्हणून पदरात घ्या व मला क्षमा प्रार्थना. बोलेले लेकरे कुडे वेळकडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही काही चुकलं असेल तर क्षमा करा. आपल्याच लेकरू म्हणून पदरात घ्या व झालेली शिवा तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या चरणी समर्पित करतो. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून नळोबाराय यांच्या चरणी समर्पित करतो. ज्ञानेश्वर